स्वातंत्र्यानंतर संविधानकारांनी विचारपूर्वक निर्माण केलेले संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याबद्दल आत्मचिंतन आणि आत्मक्लेशाच्या भावनेने महाराष्ट्रातील थोर समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी ज्योतिराव फुले यांच्या वाड्यात आत्मक्लेश उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सांगलीतील पुरोगामी संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन केले. स्टेशन चौकात जिल्हा हमाल पंचायत, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, शेतकरी कामगार पक्ष, भा.क.प., मा.क.प., संभाजी ब्रिगेड, विविध पुरोगामी संघटनांनी आत्मक्लेश, लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन केलं. सध्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अवस्था कोणत्याही सुज्ञ, संवेदनशील आणि वेदनादायक आहे. स्वातंत्र्यानंतर संविधानकारांनी विचारपूर्वक निर्माण केलेले संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. या विरोधात थोर समाजवादी नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषण केलं. त्यास पाठिंबा देण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी लोकशाही आणि संविधानप्रेमी पक्ष, संघटना, पुरोगामी संघटना, व्यक्तींनी एक दिवसाचं लाक्षणिक आत्मक्लेश उपोषण, धरणे आंदोलन केलं. यावेळी कॉम्रेड धनाजी गुरव, साथी विकास मगदूम, ॲडव्होकेट अजित सूर्यवंशी मनोगत व्यक्त करून त्यांनी मार्गदर्शन केलं. या आंदोलनात सुभाष पाटील, दादा सोढेरे, बाळासाहेब बंडगर, पार्थ मगदूम, उमेश देशमुख, अजित सूर्यवंशी, महेश खराडे, खंडू सोनूर, दिगंबर तुपलोंढे, डॉक्टर संजय पाटील, महालिंग हेगडे, संतोष शिंदे, रोहित शिंदे, डॉक्टर भगवान पाटील सहभागी झाले होते. जत विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचलेलो नाही, तुम्हीही खचू नका. 20,000 लोकांनी आपल्याला पसंती दिली, हीच तुमची आणि माझी कमाई आहे. पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या दमाने उभे राहत आपापल्या गावात सक्रिय व्हा. सक्षम विरोधक म्हणून जत तालुक्यात भूमिका पार पाडताना संघटना मजबूत करून नव्या दमाने वाटचाल करा. जत तालुक्यात आपली ताकद कमी होणार नाही याची काळजी घ्यावी. माझ्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, संघर्ष केला, त्यांना मी वाऱ्यावर सोडणार नाही. स्वाभिमानी विचारांची लढाई आपण ताकदीने लढलो, त्यामुळे पराभवाची चिंता न करता मी मैदानात उतरलोय. तुम्हीही कामाला लागा, पुन्हा लढणार आणि जिंकणार, असा आशावाद स्वाभिमानी विकास आघाडीचे पराभूत उमेदवार तम्मनगोंडा रवी पाटील यांनी चिंतन बैठकीत व्यक्त केला. जत विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार तम्मनगोंडा रवी पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी जाडर बौलाद येथील सभागृहात कार्यकर्त्यांची चिंतन बैठक घेतली. यावेळी रवी पाटील म्हणाले, काही दिवसात या मतदारसंघात जबरदस्त वातावरण तयार केलं. अनेक अडचणी होत्या, त्यात मी नौखा होतो. समोर सत्ता, संपत्ती आणि हजारो कोटींच्या कामांचा दावा, त्यामुळे सत्ता संपत्ती विरोधात सामान्य जनता अशी ही लढाई होती. कार्यकर्ते निकराने लढल्याने विरोधकांना घाम फुटला होता. कुठे काय चुकले, कुठे कमी पडलो याचं आत्मचिंतन आपण करू. पण ज्याप्रमाणे तुम्ही जीवाचं रान केलं आणि अभूतपूर्व लढा दिला, त्याबद्दल ऋणी आहे. ते पुढे म्हणाले की लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आजपासून कामाला लागा, असे आदेशही त्यांनी दिलेत. चालू हंगामासाठी साखर कारखान्यांना साखर तारणावर बँकेने 85% रक्कम उचल म्हणून दिल्यास 3,000 रुपये आणि 90% रक्कम उचल दिल्यास 3,225 रुपये ऊसाची पहिली उचल म्हणून द्यावीत, अशी आमची मागणी आहे. साखरेचे दर असेच राहिल्यास गळीत हंगाम संपल्यावर अंतिम एकूण दर 3,800 रुपये द्यावेत. साखर दर वाढल्यास त्यात वाढ करावी, अशी मागणी शरद जोशी शेतकरी संघटना सहकार आघाडी राज्यप्रमुख संजय कोले यांनी केली आहे. कारखानदार संघटना इस्माने केंद्र सरकारकडे साखरेची किमान किंमत 39 रुपये 14 पैसे प्रति किलो करण्याची मागणी केली आहे. साखर उत्पादनाचा खर्च प्रति किलो 41 रुपये 66 पैसे इतका आहे. 60% साखर व्यावसायिक कारणासाठी म्हणजे पेय, मिठाई आणि इतर अन्न उत्पादनासाठी वापरली जाते. ऊस रसापासून बनणाऱ्या इथेनॉलचा दर 73 रुपये 14 पैसे, बी हेवी मोलॅसिस पासून 67 रुपये 70 पैसे, सो हेवी मोलॅसिस पासूनला 61 रुपये 20 पैसे प्रति लिटर करावा, अशी ही मागणी आहे. सध्या सरकार 20% इथेनॉल वापरायच्या तयारीत आहे. इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना चांगले पैसे मिळतात. तसेच अनेक कारखाने बगॅसपासून वीज निर्मिती आणि विक्री करत असल्याने प्रतिटन ऊसामागे 450 रुपये वीज विक्रीतून मिळत आहे. तर नुसत्या सी हेवी मोलॅसिसचे प्रतिटन ऊसामागे 550 रुपये मिळतात. साखर कारखाने शेतकऱ्यांना फसवत असून तोडणी वाहतुकीचा 600 रुपये वास्तव खर्च असताना 300 ते 350 रुपये जादा खर्च दाखवून लुटत आहेत. हे पाहता गुजरातमधील सहकारी कारखान्यांप्रमाणे शेतकऱ्यांना प्रतिटन 3,800 रुपये देता येतात. दिले नाही तर कारखान्यांकडून ते हिसकावून घ्यावे लागतील. यासाठी तीव्र आंदोलन करू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या नूतनीकरण करण्यात येत असलेल्या 100 बेड रुग्णालयातील 1500 मीटर लांबीची तांब्याची ऑक्सिजन पाईप आणि साहित्य असं एकूण 8 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय. सदर चोरीची घटना ही ऑक्टोबर 2023 ते 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली आहे. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता शिवाजी गवळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात नेहमीच रुग्णांची मोठी गर्दी असते. या रुग्णालयाच्या 100 बेडच्या हॉस्पिटलचं सध्या नूतनीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी असलेला वॉर्ड क्रमांक 46, 47, 48, 49, 62, 63, 64 आणि 65 मधील 22 mm आणि 15 mm व्यासाची 0.9 mm जाडीची तांब्याची 1500 मीटर लांबीची ऑक्सिजन पाईप आणि इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचं पाहून हातोहात लंपास केलं. सदर चोरीची घटना ही ऑक्टोबर 2023 शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडली आहे. सदर चोरीची बाब येथे असणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ अधीक्षकांच्या निदर्शनास सदरची बाब आणून दिली. त्यानंतर डॉक्टर स्मिता गवळी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था असताना देखील ऑक्सिजन पाईप चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शून्य पेमेंट आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या पहिल्या बेदाणा सौद्यामध्ये 15 ते 20 रुपये दरवाढ झाली. मार्केट यार्डात 18 गाडी 180 टन बेदाण्याची आवक झाली. तिन्ही प्रकारच्या बेदाण्याच्या दरात वाढ झाली आहे. शून्य पेमेंटसाठी आणि दिवाळी सुट्टीमध्ये सांगली तासगाव बेदाणे असोसिएशनच्या वतीने सांगली तासगावातील बेदाणे सौदे बंद करण्यात आले होते. दिवाळीनंतर बुधवारी आणि शुक्रवारी झालेल्या सांगली मार्केट यार्डातील बेदाणा सौद्यांमध्ये चांगलीच आवक झाली आहे. व्यापाऱ्यांना देशभरातील व्यापाऱ्यांकडून बेदाण्याची मागणी असल्याने मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. यावेळी चांगल्या हिरव्या गोल आणि लांब बेदाण्यास 160 ते 191 रुपये प्रति किलो, तर मध्यम दर्जाच्या बेदाण्यास 120 ते 150 रुपये, तर काळा बेदाणा 60 ते 100 रुपये दर मिळालाय. पिवळा बेदाण्यास 120 ते 180 रुपये दर आहे. दिवाळीपूर्वीपेक्षा सध्या 15 ते 20 रुपये दर वाढलाय. सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागा संकटात आहेत. अद्याप छाटणी असल्यामुळे अनेक बागा फ्लॉवरिंग आणि पोग्या स्टेजमधील बागा खराब झाल्या. त्यामुळे येणाऱ्या होळी सणासाठी फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन बेदाण्याची आवक येण्याची शक्यता कमी आहे. बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, सचिव महेश चव्हाण म्हणाले की बाजार समिती ही एक विश्वासू बाजारपेठ म्हणून देशात तिचा नावलौकिक आहे. जवळपास सर्वच व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट हा उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केलाय. शेतकऱ्यांनी आपला बेदाणा सांगली बाजार समितीत विक्रीसाठी आणावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्यात ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रणालीचा विरोध होताना दिसून येतोय. संपूर्ण राज्यामध्ये तसेच देशामध्ये सोशल मीडिया तसेच विविध आंदोलनातून निदर्शने करताना दिसून येत आहेत. मालगाव येथील शेख फरीद उर्फ बावाफान उर्सानिमित्त शिवसेना ठाकरे पक्षाचे मिरज शहर व तालुका संघटक किरण कांबळे यांनी बावाफान दर्ग्यावर चादर चढवून ईव्हीएम प्रणालीचा विरोध करत बाबांच्या चरणी मागणी केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका सह सर्व निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, जेणेकरून लोकांचा मतदारांचा विश्वास निवडणूक प्रक्रियेवर राहील, अशी प्रतिक्रिया किरण कांबळे यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्यासोबत राहिल शेख, विजय कांबळे, संतोष माने, अरविंद वायचळ यांच्यासह अनेक निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते. सांगलीतील शिवशंभो चौक येथील चिरमुरे कारखान्याजवळ टेम्पोच्या छतावर प्लास्टिक कागद झाकण्यासाठी गेलेल्या तरुणाचा चालकाने टेम्पो चालू करून पुढे घेतल्याने वरून पडून डोक्याला मार लागून गंभीर दुखापत झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सदरची घटना ही 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. विठ्ठल कवडे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी चुलत भाऊ भगवान विष्णू कवडे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी टेम्पो चालक सहदेव शिवाजी उगले याच्यावर गुन्हा दाखल केलाय. मयत विठ्ठल कवडे हे मूळचे जालना जिल्ह्यातील धार कल्याण गावचे होते. कवडे मालकीचा आयशर टेम्पो घेऊन 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास संशयित चालक सहदेव उगले याला घेऊन ते सांगलीतील शिवशंभो चौक येथे असणाऱ्या सूर्यवंशी यांच्या चिरमुरे कारखान्यात आले होते. या ठिकाणी टेम्पोमध्ये माल भरून झाल्यानंतर टेम्पोवर प्लास्टिकचा कागद झाकण्यासाठी कवडे हे टेम्पोच्या छतावर गेले होते. यावेळी चालक सहदेव उगले याने परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पो चालू करून अचानक पुढे घेतला. टेम्पो जोरात हलल्यामुळे विठ्ठल कवडे हे वरून खाली कोसळले. यात त्यांच्या डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी नातेवाईकांनी जालना येथे नेलं. या ठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
आयुष सेवाभावी संस्थेस MIDC मधील क्वालिटी पॉवर कंपनी यांच्या CSR फंडातून देण्यात आलेल्या 4 शव शीतपेटी संचाचं लोकार्पण MIDC मधील क्वालिटी पॉवर कंपनीचे संचालक PT पांडियन आणि संचालिका चित्रा पांडियन, आयुष संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, संचालक महावीर पाटील, रितेश शेठ यांच्या हस्ते पार पडले. आताच्या परिस्थितीमध्ये अनेकांची मुले, नातेवाईक शिक्षण, व्यवसाय, नोकरीसाठी परदेशात किंवा इतर राज्यात वास्तव्यास असतात. अशा परिस्थितीमध्ये भारतात राहणाऱ्या पालकांचा अथवा नातेवाईकांचा मृत्यू झाल्यास त्यांना तात्काळ अंत्यविधीसाठी पोहोचणं शक्य होत नाही. अशावेळी मृतदेह 2 ते 3 दिवसापेक्षा जास्त जतन करून ठेवण्यासाठी शव शीतपेटीची मागणी वाढतीये. त्यामुळे आयुष सेवाभावी संस्थेकडे अनेक जणांकडून शव शीतपेटीची मागणी होत होती. याचा गांभीर्याने विचार करून आयुष सेवाभावी संस्थेने कुपवाड MIDC मधील क्वालिटी पॉवर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भरणीधरण पांडियन यांच्याशी या विषयावर चर्चा केल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्या कंपनीच्या CSR फंडातून 5,50,000 किमतीचे 4 शिवपेटी आणि 4 इंधन जनरेटर मंजूर करून आयुष सेवाभावी संस्थेस दिले. त्याचं लोकार्पण क्वालिटी पॉवर कंपनीचे संचालक PT पांडियन आणि संचालिका चित्रा पांडियन, आयुष संस्थेचे अध्यक्ष अमोल पाटील, संचालक महावीर पाटील, रितेश शेठ यांच्या हस्ते संस्थेच्या कार्यालयात पार पडले. कुपवाड फाटाजवळ असणाऱ्या रत्ना बियर शॉपीमध्ये फुकटची बियर पिऊन 10,000ची मागणी करत तिथे असणाऱ्या कामगारांवर कोयत्याने हल्ला करत दोघांना जखमी केल्याची घटना घडली आहे. सदर खुनी हल्ल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास घडला. या हल्ल्यात आकाश गणपत भारती आणि केरबा बापू मेटकरी हे दोघेजण जखमी झालेत. या प्रकरणी आकाश भारती यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋषिकेश दशरथ शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केलाय. कुपवाड रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाजवळ असणाऱ्या रत्ना बियर शॉपी या दुकानात जखमी आकाश भारती आणि केरबा मेटकरी हे काम करतात. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संशयित ऋषिकेश शिंदे हा त्या ठिकाणी आला. तेथून एक बियरची बाटली घेऊन तो प्यायला. त्याचे पैसे देण्याऐवजी उलट शिवीगाळ करून तुम्हाला जर दुकान चालू ठेवायचं असेल तर दरवेळी मला 10,000 रुपये द्यावे लागतील आणि ते जर दिले नाही तर मी तुम्हाला मारून टाकीन अशी धमकी देऊ लागला. यावेळी ऋषिकेश शिंदे आणि आकाश भारती यांच्यात वाद सुरू झाला. या वादातून संशयित ऋषिकेश शिंदे याने त्याच्या जवळ असलेल्या कोयत्याने आकाश भारती यांच्यावर 2-3 वार केले. वाद सोडवण्यासाठी आलेला केरबा मेटकरी यांनाही मारून जखमी करत निघून गेला. घडलेल्या या घटनेनंतर जखमी आकाश भारती यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.